कुठल्याही मतदारसंघाला समजून घेणं म्हणजे फक्त आकडेवारी बघणं नाही, तर तिथल्या लोकांच्या जगण्याला समजून घेणं. हा फक्त निवडणुकीच्या विश्लेषणाचा विषय नाहीये, तर खऱ्या अर्थाने जनसेवेचा मार्ग कसा असू शकतो याचा शोध आहे. चला तर मग मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या आत डोकावून पाहूया. महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मतदारसंघ क्रमांक 149, मुंब्रा कळवा. पण हा फक्त एक मतदारसंघ नाही. इथे लाखो लोक राहतात. त्यांची स्वतःची स्वप्न आहेत, संघर्ष आहेत. आज आपण याच वास्तवाला समजून घेणार आहोत. कोणतीही रणनीती आखण्याआधी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे लोकांचा आवाज ऐकणं. कारण लोकशाहीचा खरा आवाज हा लोकांच्याच मनात दडलेला असतो. चला थेट लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकूया. तर इथल्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय? आपल्याला दिसतं की तरुण वर्ग बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. सामान्य कुटुंबांना खराब रस्ते आणि पाण्याच्या समस्येचा रोज सामना करावा लागतोय. एका विशिष्ट समाजाला जातीय तणावाची भीती वाटतेय आणि महागाईचा फटका तर सगळ्यांनाच बसतोय. या फक्त तक्रारी नाहीयेत, तर व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा आहेत. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी जमिनीवरचं सत्य, मग जनादेशाचं वाचन, निकालाचं विश्लेषण, त्यानंतर प्रशासनाचा आराखडा आणि शेवटी विश्वासाचा मार्ग कसा तयार करता येईल यावर बोलू. बरं, लोकांचा भावना तर आपण पाहिल्या. आता बघूया की आकडे काय सांगतात. कारण प्रत्येक आकडा एक कहाणी सांगत असतो. मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संदेश. बघा, 2024च्या निवडणुकीत विजयाचं मताधिक्य होतं 96,228. हा खूप मोठा आकडा आहे. एकतर्फी विजय. हे मतदारांचं प्रेम आणि विश्वास दाखवतं. पण हाच विश्वास टिकवून ठेवण्याचं आव्हान किती मोठं असेल याचाही विचार करायला हवा. या मतदारसंघाचे आकडे फारच रंजक आहेत. एकूण मतदार आहेत जवळपास 3.5 लाखांपेक्षा जास्त. पण मतदान किती झालं? फक्त 50%. म्हणजे अर्धे मतदार घराबाहेर पडलेच नाहीत. विजयी पक्षाला 61% मतं मिळाली, जी खूप मोठी आघाडी आहे. पण ही आघाडी त्या मतदान करणाऱ्या 50% मतदारांपुरतीच आहे. जे लोक आले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची एक मोठी संधी इथे दिसतीये. आता हा आलेख बघा. 2009 पासून महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी सतत वाढत गेली आहे. 46%वरून ती जवळपास 62% पोचली. पण 2024मध्ये ही वाढ जवळपास थांबलेली दिसते. याचा अर्थ स्पष्ट आहे, जो पारंपरिक मतदार आहे तो तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे. पण आता गाडी पुढे न्यायची असेल तर नवीन मतदारांना सोबत घ्यावंच लागेल. फक्त 50% मतदान म्हणजे अर्धे मतदार शांत आहेत. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार देतं. मग जे शांत राहिले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांची शांतता समजून घेणं, हेच खरं लोकशाहीचं काम आहे. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपण पाहिलं की निकाल काय लागले. पण आता प्रश्न हा आहे की ते असे का लागले? या विजयामागे कोणती ताकद होती आणि कोणत्या कमकुवत बाजू होत्या? चला या निकालाचं जरा पोस्टमॉर्टम करूया. इथे परिस्थिती अशी आहे की एका बाजूला तुमच्याकडे निष्ठावंत मतदारांची भक्कम ताकद आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा कारभाराबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे. हीच नाराजी दूर करून विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मोठी संधी आहे. पण त्याचवेळी जातीय ध्रुवीकरणाचा धोका आणि मतविभाजनाचं संकट याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतीही राजकीय लढाई जिंकण्यासाठी आम्ही एका विशिष्ट चौकटीचा वापर करतो, ज्याला आम्ही चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. म्हणजे काय तर राजकारणाचे 4 मुख्य स्तंभ. या 4ही स्तंभांवर तुमची ताकद किती आहे आणि कुठे काम करण्याची गरज आहे हे आपल्याला यातून कळतं. तर हे 4 स्तंभ नेमके कसे दिसतात? निवडणूक पातळीवर म्हणजे मतांच्या बाबतीत स्थिती चांगली आहे, पण संघटनात्मक पातळीवर म्हणजे कार्यकर्त्यांच्या नेटवर्कमध्ये अजून चांगल्या समन्वयाची गरज आहे. पक्षाची गोष्ट म्हणजे नॅरेटिव्ह आता केवळ वारस्यावर अवलंबून न राहता विकास आणि ऐक्यावर केंद्रित करायला हवी. आणि चौथा स्तंभ आहे संसाधनांचा, म्हणजे पैसा आणि मनुष्यबळ याचा वापर खूप विचारपूर्वक आणि प्रभावीपणे करावा लागेल. ठीक आहे, विश्लेषण तर खूप झालं. आता थेट कृती आराखड्यावर येऊया. एक असा प्लॅन जो केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांची मनं जिंकून दिलेला शब्द पाळण्यासाठी असेल. आता काळ बदलला आहे. जुन्या पद्धतीचं राजकारण आता चालणार नाही. लोकांना आता असा नेता हवा जो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना सोबत घेऊन चालेल.
जो तंत्रज्ञानाचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करेल, जो फक्त नेता नाही तर एक कार्यकर्ता असेल, थोडक्यात एक सेक्युलर टेक ॲक्टिव्हिस्ट. ही आहे विजयासाठीची एक 90 दिवसांची योजना. यात प्रत्येक टप्प्याचं नियोजन आहे. सुरुवातीला उमेदवाराची घोषणा आणि मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर लोकांमध्ये थेट जाऊन रोजगार मेळाव्यांसारखे कार्यक्रम घ्यायचे आणि मग हळूहळू शेवटच्या टप्प्यात लोकांना मतदानासाठी तयार करायचं. प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा पाया आहे. आजकाल आपण व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा खूप वापर करतो. हे एक प्रभावी माध्यम आहे, पण ते वापरताना एक मोठी जबाबदारी येते. लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खाजगी आयुष्यात शिरकाव करणं चुकीचं आहे. प्रत्येक संवाद हा संमतीने आणि आदरानेच व्हायला हवा. कारण तंत्रज्ञान हे माणसांसाठी आहे, माणसांच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठं नाही. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलो आहोत. निवडणूक जिंकणं हे एक ध्येय असू शकतं, पण लोकांचा विश्वास जिंकणं ही आयुष्यभराची कमाई असते. तर हा विश्वासाचा मार्ग कसा तयार करायचा? नेतृत्वाने 4 गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. पहिलं, लोकांचा पैसा लोकांच्या कामांसाठीच वापरा, जेणेकरून त्यांना बदल दिसेल. दुसरं, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न थेट ऐका, जनसुनावणीसारखे उपक्रम राबवा. तिसरं, मतविभाजन टाळण्यासाठी योग्य आघाडी करा. आणि चौथं, विकासाचा आणि विश्वासाचा जो मूळ संदेश आहे त्याला कधीही सोडू नका. आणि डिजिटल जगातही हुशारीनं काम करावं लागेल. व्हॉट्सॲपचा वापर करून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवा. इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ बनवून स्थानिक समस्यांना वाचा फोडा. आणि लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करा. हाच आजच्या तरुणाईशी जोडण्याचा आणि खोट्या प्रचाराला उत्तर देण्याचा खरा मार्ग आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा निवडणुकीचा सगळा धुळाळ खाली बसतो, सगळा गोंधळ शांत होतो, तेव्हा खरी जनसेवा कशी दिसते? ती फक्त कागदावरच्या आश्वासनांसारखी असते की लोकांच्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या बदलांसारखी? ह्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 42 04 14 162 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.